Hello students. Last lecture मध्ये आपण determine which of the following pairs of angles are coterminal. त्यात आपण coterminal चे examples आपण बघितलेले होते. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. फोर्थ एक्झाम्पल बघा. 675 डिग्री and second -405. फर्स्ट एंगल किती आहे बघा 675 आणि सेकंड एंगल -405. तर हे एंगल्स कोटर्मिनल एंगल्स आहेत. तर मी तुम्हाला त्यासाठी एक नोट अशी सांगितलेली होती बघा. डिफरन्स बिटवीन टू डायरेक्टेड एंगल्स इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. काय सांगितलं होतं बघा. डिफरन्स बिटवीन टू डायरेक्टेड एंगल्स, these two directed angle, difference between these two directed angle is an integral multiple of 360. म्हणजे काय, ह्या दोघांचा डिफरन्स जो आहे तो किती यायला पाहिजे, मल्टिपल ऑफ 360. लक्षात, म्हणजे 360 च्या पटीत यायला पाहिजे थोडक्यात. लक्षात. मग आता आपण इथं 675 मायनस हा फर्स्ट एंगल आहे, मायनस सेकंड एंगल कुठले -405 इक्वल टू 675 माइनस माइनस प्लस 405. तर आपण इथं यांची ॲडिशन करूया. 5 + 5 10 कॅरी 1 घ्या. 7 + 1 8 कॅरी 1 घ्या. सॉरी कॅरी 1 नाही तर 7 + 1 8 आणि 6 + 4 10. आता हे मल्टिपल ऑफ आहे का बघूया आपण. मल्टिपल ऑफ आहे म्हणजे काय नंतर 1080 जे आहे 1080 इथं किती येते बघा. 360 इंटू तुम्ही जर 3 केला तर इथे काय बघूया 0 8 3 × 8 किती ना इथं 18 कॅरी 1 3 × 3 9 + 1 10 येते बघा. तर म्हणजे 3 × 360 1080 मीन्स 3 × 360 आणि हा जो आहे तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आहे. Therefore, these given two directed angles are coterminal angles. अच्छा, तर इथे आपण ह्या दोघांचा डिफरन्स जो आहे तो आपण काय करायचं तर काढायचा पहिल्यांदा आणि तो मल्टिपल ऑफ 360 आहे का हे बघायचं. लक्षात. तर इथं therefore which is an integral multiple of which is an integral which is an integral multiple of 360 degree and therefore given angles are coterminal किंवा given pairs of angles are coterminal. Therefore this pair of angles is coterminal. चला, तर ह्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल आणखी दोन एक्झाम्पल बघूया. बघा 675 -405 डिग्री आहे. त्याचा डिफरन्स काढा. तो किती आला 1080 आणि इथं मग 360 मल्टिपल ऑफ 360 आहे का बघायचं. सरळ काय करायचं 360 चा पाडा. चला, ह्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला इथं मल्टिपल मिळेलच. मग 3 × 360 मिळालेलं आहे आणि मग which is an integral multiple of 360 and therefore this pair of angle is coterminal angle. चला, तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. 860 बघा. फिफ्थ एक्झाम्पल 860 डिग्री and second angle 580. ह्याचा डिफरन्स करूया आपण. त्यातला डिफरन्स करूया. तर काय काय येते बघा डिफरन्स. 860 - 580 इक्वल टू 0 - 0 0 6 - 8 बघा. 16 - 8 कॅरी 1 घ्या. 8 - 6 2 280 येते बघा. मल्टिपल ऑफ 360 नाही आहे त्यामुळे इथं काय येणार which is not an integral multiple of 360.
multiple of 360 of 360. Okay, therefore this pair of angle is not coterminal. बघा इथं आपण डिफरन्स काढला, मल्टिपल ऑफ 360 आला, मग इथे काय लिहिलं आपण, हे कोटर्मिनल अँगल्स आहे. इथे बघा ह्या दोघांचा डिफरन्स काढला आपण, इथे 280 आलेला आहे, विच इज नॉट एन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360, कारण इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 येतच नाही इथं, आणि देयरफॉर these angles are not coterminal angles. चलो आता लास्ट एक्झाम्पल यातलं बघूया आपण. -900 आणि -900 900 डिग्री -900 डिग्री 900 डिग्री -900. तर इथे आता डिफरन्स बघूया. 900 मायनस -900 बघा, 900 मायनस 900 इक्वल टू 900 मायनस हा मायनस आणि हा मायनस काय होईल, प्लस 900 इक्वल टू 9 plus 9 18 0. आणि इथे बघितलं की तुम्ही 5 into 360 येते बघा, 5 into 360 येते बघा, करून बघा तुम्ही. 5 into 0 5 into 6 30 carry 3, 5 into 3 15 plus 3 18. Okay, and therefore which is an integral multiple of 360, integral multiple of 360, and therefore this pair of angles is coterminal. तर कोटर्मिनल अँगलचे आपण एक्झाम्पल्स भरपूर बघितलेले आहेत. तर त्याच्यावर तुम्हाला होमवर्क मी देणार आहे नंतर. सेकंड क्वेश्चन बघूया आपण. ड्रॉ द अँगल्स क्वेश्चन लिहिले इथं. Draw the angles of the following. Question number 1b. Draw the angles of the following. Draw the angles of the following measures and determine their quadrant and determine their quadrant. The question बघा समजून घ्या. Draw the angles of the following measures. Draw the angles of the following measures and determine their quadrant. आणि आपल्याला डायग्राम आपण काढायचा आहे. इथं फर्स्ट जे आहे ते बघा -140 डिग्री बघूया आपण. इथं एक्स एक्सिस वाय एक्सिस काढूया आपण. इथं एक्स एक्सिस वाय एक्सिस 0 -140 मायनस असेल, निगेटिव्ह अँगल असेल तर इथं तुमचा टर्मिनल रे जो आहे तो कसा असणार आहे बघा, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असणार आहे. निगेटिव्ह अँगल असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शन,
पॉझिटिव्ह अँगल असेल तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. चला बघा आता ते निगेटिव्ह अँगल आहे. निगेटिव्ह अँगल असल्यामुळे हा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असणार. आता इथून बघा, जर तुम्ही इथून हा इथं पण घेतलं तर -90, इथून इकडे घेतला तर 90, चला 180, 270 आणि 360. लक्षात येते का बघा, इथं जे आले ते इथून इथे पण आलं तर 90 पासून इथे पण आलं तर 180 पासून इथे पण आलं तर 270 आणि 270 इथे पण आलं तर 360. आता निगेटिव्ह अँगल आहे. निगेटिव्ह अँगल नंतर क्लॉकवाईज डायरेक्शन असणार. मग क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे किती आहे बघा, -140. इथून जर तुम्ही इथे पण आला तर -90 आणि इथे पण आला तर -180, म्हणजे इथे कुठेतरी असणार -140. टर्मिनल रे जो आहे तो इथे असणार. चला त्यामुळे इथं हा टर्मिनल रे आणि -140. आता क्वाड्रंट त्यांनी विचारलेला आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. चला तर इथं जो आहे हा टर्मिनल रे जो आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंट. आणि मग आपलं आन्सर जे आहे ते काय आहे ना बघा, ड्रॉ द अँगल्स. आपण अँगल काढलेला आहे ऑफ द फॉलोइंग मेजर अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. आणि मग क्वाड्रंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार ते अँगल, थर्ड. आन्सर द्यायचं थर्ड क्वाड्रंट. अँगल इज इन थर्ड क्वाड्रंट. चला सेम ह्याच मेथडने आपण सेकंड अँगल करूया. सॉरी 250 डिग्री. सेकंड 250 डिग्री. एक्स एक्सिस, वाय एक्सिस हा 0. आता 250 डिग्री म्हटलेलं आहे त्यांनी. तर अँगल बघा हा पॉझिटिव्ह अँगल आहे. पॉझिटिव्ह अँगल असेल तर टर्मिनल रे कसं असणार आहे, इथं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असणार. चला मग इथे 250 आहे. इथून जर इथे पण झालं तर 90, इथून इथे पण झालं तर 180 आणि इथून इथे पण आलं तर 250 इथे होत जातं, कारण इथे पण 270 आहे. चला तर मग टर्मिनल रे जो आहे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये असणार आहे. आणि ते अँगल आणि बघा ॲरो करत असताना इथून इकडे ॲरो केलं, मग अशी इकडून इकडे ॲरो केलेला होता. चला मग 250 डिग्री अँगल दाखवतो आणि हा तुमच्याकडे इथे टर्मिनल रे असेल आणि अँगल इज इन थर्ड क्वाड्रंट. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. चला तर अँगल हा कुठं असणार आहे, फोर्थमध्ये असणार आहे, सॉरी थर्डमध्ये असणार आहे. नेक्स्ट बघूया आपण 420. 420. Third 420 डिग्री. तर आपण एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस काढूया. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, त्याच्यानंतर इथं ओरिजिन ओ. असा अँगल कुठला दाखवायचा आपल्याला, 420. हा जो अँगल आहे हा पहिला पॉझिटिव्ह अँगल आहे का निगेटिव्ह अँगल आहे बघायचं पाहिजे. अशाला त्या पद्धतीने आपण ते टर्मिनल रे घ्यायचं आपल्याला. इथं अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज, निगेटिव्ह असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असणार आहे. तर इथं 420 अँटी क्लॉकवाईज. आता इथं बघा हा इनिशियल रे. आता इथंच बघा हा जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे पॉझिटिव्ह अँगल तुम्हाला असं नाही. इकडं असेल तर पॉझिटिव्ह अँगल, इकडं असेल तर निगेटिव्ह अँगल. चला तर इथं 420 आहे. 420 म्हणजे बघा कुठं मिळते बघा, इथं पण आलं तर 90, 180, 270, 360. बघा 360. आता 360 नंतर ह्यात जर मायनस केला तर किती येते बघा, 360 420 -
आणि हा जो अँगल आहे तो किती आहे 420 डिग्री. Therefore angle lie in the first quadrant. Angle lie in the first quadrant. लक्षात येते का बघा. 420 जो आहे तो अँगल कसा घेतला बघा. इथून स्टार्ट केला आपण आणि पॉझिटिव्ह अँगल आहे त्यामुळे इथून इकडे असेल ना. हा इथून इथे पण 90, 180, 270, 360 आणि 420 इथं असणार. चला मायनस करून बघा म्हणजे लक्षात येईल कुठल्या याच्यामध्ये असणार आहे. पण 60 म्हटल्यानंतर इथून 60 इथं असणार, 90 पण तिथं आहे. Therefore the काय आहे ते अँगल इज इन फर्स्ट क्वाड्रंट. चला ते आन्सर लिहा तिथं. द अँगल इज इन फर्स्ट क्वाड्रंट. नेक्स्ट बघूया आपण 750. 750. X axis, y axis, x axis, y axis 0. चला आता 750 आहे. 750 म्हणजे तुम्हाला इथे काय मिळणार बघा. 750 मधून आपण जर 720 मायनस केला तर किती येणार आहे तर 30. तर ते बघूया आपण. तर कारण इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 बघायचं. 360 इंटू 360 इंटू 2 केलं तर 720 होते. लक्षाला मग 720 मायनस करूया तर 750. आता हा अँगल जो आहे तो कसला अँगल आहे पॉझिटिव्ह अँगल आहे. अँगल जो आहे तो कसला आहे पॉझिटिव्ह अँगल आहे त्यामुळे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बघा इथून इथे 180, 270, 360 ही एक 1 रोटेशन झाला. परत आता सेकंड रोटेशन परत इथे किती येणार बघा. इथेपर्यंत 720 आले इथेपर्यंत आणि आपल्याला पुढे किती बघा 30 अँगल असा राहिलेला आहे तो इथं. चला आणि इथे लिहा 750 डिग्री. आणि परत हा जो अँगल आहे लाय इन कुठल्या पॉईंटमध्ये असणार आहे तो फर्स्ट मध्ये असणार. चला देअरफॉर this angle lie in the first quadrant. नेक्स्ट बघूया आपण निगेटिव्ह अँगल बघूया. फिफ्थ -80 डिग्री -80 डिग्री. -80 डिग्री बघा इथून पहिल्यांदा आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढायचे. वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस हा अँगल फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट तुम्हाला माहिती आहे सगळं झालेलं आहे 9th ला. आता -80 डिग्री आहे. -80 डिग्री असेल तर निगेटिव्ह अँगल आहे हा. मग निगेटिव्ह अँगल असेल तर काय असणार आहे हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असणार. हा काय असणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. मग आता इथे बघा -80 आहे. इथून जर घेतला तर इथून इथे पण जास्त -90 होते. -90 पेक्षा इथे लेस आहे त्यामुळे इथून हा इथे असतो. मग आणि एरो करा एवढा इथून इकडे -80 डिग्री. अच्छा इथून इकडे म्हणजे -80 डिग्री आणि अँगल लाय इन फोर्थ क्वाड्रंट. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा ना बघा -80 निगेटिव्ह अँगल आहे. निगेटिव्ह अँगल असेल तर आपण इकडे घ्यायचं, पॉझिटिव्ह असेल तर इकडे घ्यायचं. लक्षाला आणि इथून इथे पण जातं 90, 180, 270, 360. लक्षाला परत इथे 90, 180 म्हणजे 1 रोटेशन झालं. परत पुढचं असेल तर इथे पण जातं 720. लक्षाला हे 2 रोटेशन त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर इथं हा निगेटिव्ह अँगल आपण इथे
इथे दाखवलेला आहे आणि कुठल्या ह्याच्यामध्ये फोर्थमध्ये. देअरफॉर द अँगल लाय इन द फोर्थ क्वाड्रंट. अँगल लाय इन द फोर्थ क्वाड्रंट. तुम्ही डायग्राम काढायचे आहे बरं का अशाला. नेक्स्ट जो आहे तो -336 -330 डिग्री. परत आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस घेतला. आता -330 डिग्री आहे. -330 डिग्री असेल तर आपल्याला निगेटिव्ह अँगल येतो पहिला. आणि हा जो आहे तो रे असा असणार क्लॉकवाईज डायरेक्शन. मग इथून इथं पण झालं तर किती असणार आहे -90 -180 बघा -180 -270 आणि आपल्याला किती आहे -330 पाहिजे. म्हणजे 330 म्हणजे आणि हा रे जो आहे तो इथं करा आणि ॲरो इकडं करा कारण आपण इकडून असं घेतलेलं आहे. तर मग ॲरो दाखवायला पाहिजे आणि अँगल कुठला आहे -330 डिग्री. -330 डिग्री. And therefore the angle lie, this angle lie in first quadrant. चला आन्सर लिहायला पाहिजे. डायग्राम तुम्ही काढा लक्षात. तर अँगल lie in first quadrant. कारण हा रे आहे तो फर्स्ट क्वाड्रंट आहे म्हणून इथे अँगल lie in first quadrant. आता नेक्स्ट जो आहे तो बघूया आपण 9:45. एवढं जास्त एक्झाम्पल घ्यायचं कारण तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कुठला अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे. कितीही मोठा दिला तरी सुद्धा तुम्ही ते सोडू शकता. 9:45 डिग्री. बस 9:45 डिग्री. तर इथं तुम्ही जर बघितलात तर 360 वन रोटेशन म्हणजे किती असणार आहे कसं लक्षात ठेवायचं बघा. वन रोटेशन म्हणजे 360, टू रोटेशन म्हणजे 720, 3 रोटेशन म्हणजे ह्या 360 ला 3 ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती येते बघा 0. 3 × 6 18 कॅरी 1 घ्या. 3 9 + 1 10 80. चला म्हणजे 3 रोटेशन हे मल्टिपल ऑफ आहे चला. त्यामुळे इथं 2 ने मल्टिप्लाय केला तर हे मिळणार, 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे मिळणार. मग ह्याच्या आसपास बघायचं 9:45. 9:45 म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान असणार. चला म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते बघूया. हा इथं वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस. आता रोटेशन अँगल जो आहे तो कुठला आहे पॉझिटिव्ह अँगल आहे. अँगल जो आहे तो कुठला आहे पॉझिटिव्ह अँगल आहे आणि पॉझिटिव्ह असेल तर तो कसा असणार आहे अँटी क्लॉकवाईज. लक्षात एवढं लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज, निगेटिव्ह असेल तर क्लॉकवाईज. आता 9:45 येतं. 9:45 म्हटल्यानंतर हे बघा हे झालं इथून 1 रोटेशन इथंपर्यंत 1 रोटेशन हे 1 रोटेशन. 720 आता इथं बघा 1 रोटेशन म्हणजे इथं 90 180 270 360 झालं. परत आपल्याला इथं हा जो आहे इथून इथं पण झालं तर सेकंड रोटेशन 2 रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे 720 पण कंप्लीट झालं. मग असं काय करायचं इथं 9:45 मधून मायनस करा 720. राहिलेला अँगल तुम्हाला कळेल कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो. मग इथे बघा 5 इथे 4 - 2 2 आणि 9 - 7 किती आहे ना म्हणजे 225 राहिलेला आहे. आता तो कसा घ्यायचा का इथं बघा मी पहिल्यांदा हे एक रोटेशन 2 रोटेशन घेतले. इथून बघा इथून इथे पण झालं तर एक रोटेशन कंप्लीट झालं. परत मी इथून इथे पण घेतला 2 रोटेशन कंप्लीट झालं. 2 रोटेशन म्हणजे किती अँगल झाला 720 अँगल झाला. मग 720 आहे इथं पण झालं. त्याच्या पुढे राहिलेला जो आहे तो 225. मग परत काय येणार होतं इथून हा 90 180 आणि 225 इथून आणि इथं रे आहे तो टर्मिनल आणि ॲरो करायचा आपण कसं रोटेशन घेतलेलं आहे. आणि अँगल जो आहे तो किती असणार आहे बघा 9:45 डिग्री. चला
Therefore, this angle lie in third quadrant. हा सेकंड, हा थर्ड, हा फर्स्ट आणि हा फोर्थ. आता हा रे कुठे आहे बघा, थर्ड मध्ये आहे. Therefore, angle lie in the third quadrant. चलो आपण अजून एक असं एक्झाम्पल घेऊया मोठे आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठलेही एक्झाम्पल दिले तर तुम्ही ते सोडवू शकताय. 8th एक्झाम्पल बघा. 11 20 11 20 बघूया आपण आता. इथे बघा नंबर मोठे आहे तिथं. मग अशी आपण बघितलेलं होतं एक रोटेशन म्हणजे 360. ते असं जर 11-20 डिग्री अँगल मोठा असेल तर पहिल्यांदा आपण हे बघायचं. एक रोटेशन म्हणजे 360, दोन रोटेशन म्हणजे 720, तीन रोटेशन म्हणजे 1080. बघा आता ह्याच्या पुढं अँगल आहे. मग काय करायचं, 11-20 मधून हा मायनस करा म्हणजे राहिलेला अँगल मिळतो. काय म्हणतो 11-20 मायनस हा 1080, कारण हा 3 रोटेशन आहे. इथे बघा 0, 12 मायनस 8 4, नंतर कॅरी 1 घ्या 0 14. चला आता डायग्राम करूया. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस बघा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस इथं पहिला 360 आहे, नंतर 720 आहे आणि 1080 आहे. चला ह्याच्यामध्ये जर 40 ॲड केला ह्याच्यामध्ये तर हा अँगल होते बघा. चला का त्या 1080 मध्ये इथे बघा 1080 मध्ये जर अँगल आपण 40 ॲड केला तर 0 12 11 आणि 1 हा अँगल होते. चला तर इथं पहिल्यांदा हे 3 रोटेशन कंप्लीट करून घेऊया. 1 2 आणि 3. बघा हा एक रोटेशन म्हणजे किती झालं, इथं पण झालं बघा. एक रोटेशन 360, सेकंड रोटेशन झालं इथं 720, इथं पण कंप्लीट झालं. आता परत थर्ड रोटेशन, हा थर्ड रोटेशन इथं पण आपला कंप्लीट झालेला आहे. किती बघा 1080 आणि पॉझिटिव्ह अँगल आहे त्यामुळे आपण काय केलं इथं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बघा परत एकदा हा एक रोटेशन, दोन रोटेशन आणि इथं पण 3 रोटेशन म्हणजे किती अँगल झाला इथं 1080. अजून आपल्याला 40 ॲड करायचं त्याच्यामध्ये. 40 अँगल म्हणजे इथे कुठे असणार आहे. आणि हा झाला अँगल कुठला बघा 11-20 डिग्री. Therefore angle lie on first quadrant. तो रे कुठे आहे ते बघायचं आणि मग ठरवायचं आपण. अँगल हा रे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. Therefore angle lie in the first quadrant. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीचे आपण एक्झाम्पल भरपूर घेतलेले आहेत. तुमचं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आणि निगेटिव्ह अँगल पॉझिटिव्ह अँगल असेल तर परत एकदा सांगते, पॉझिटिव्ह अँगल असेल तर ह्या पद्धतीने घ्या आणि निगेटिव्ह असेल तर ह्या, म्हणजे निगेटिव्ह असेल तर क्लॉकवाईज आणि पॉझिटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज. लक्षात आलं. तर आपण इथेच थांबू.